नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज मी करणार आहे बटाट्याचे काप. निहाल निर्वाणीला आज भाजी चपाती खायचा खूप कंटाळा आला आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं आमच्यासाठी बटाट्याचे काप कर, आम्ही तेच खाऊ. आणि हे बटाट्याचे काप त्या दोघांना खूप आवडतात. तर विचार केला तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करू. जास्त वेळ लागत नाही बनवायला आणि लगेच बनवून तयार होतं आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. तर चला सुरू करू रेसिपीला. काप करण्यासाठी मी इथे घेतले आहेत 5 बटाटे आणि आधी सगळे बटाटे मी सोलून घेणार आहे. बटाटे सोलून झाल्यानंतर मग इथे मी स्लाइसमध्ये कट केले आहेत आणि या ज्या स्लाइस आहेत त्या जास्त जाड पण नाही आहेत आणि जास्त पातळ पण नाही आहेत, मीडियम अशा ठेवल्या आहेत. आणि इथे बघा अशा प्रकारे एवढे हे जाडसर असे ठेवले आहेत आणि त्यानंतर मग मी ही स्वच्छ धुवून घेतले आहेत. आणि आता इथे एक ताट घेतलं आहे, तर ताटात मी आधी घेतलं आहे 4 चम्मच बेसन आणि इथे मी घातलं आहे 1 चम्मच तांदळाचं पीठ आणि त्यानंतर मी यात घातलं आहे चवीपुरतं मीठ, तसंच धने जिऱ्याची पूड घातली आहे आणि थोडीशी हळद घातली आहे, तसंच थोडे जिरे घातले आहेत आणि मग थोडंसं लाल तिखट घातलं आहे. मुलांसाठी आहे त्यामुळे जास्त तिखट केलेलं नाही आहे मी. आणि थोडा ओवा घातला आहे, तसंच याच्यात मी थोडंसं आमचूर पावडर आणि थोडंसं हिंग पण घातलं आहे. आणि आता हे सर्व मिक्स करून घेतलं आहे. तसंच याच्यात तुम्ही आलं लसूण पेस्ट घालू शकता, त्याचीसुद्धा चव छान लागते. आणि नंतर मग थोडं पाणी घालून हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं आहे. हे थोडंसं असं ओलसर झालं पाहिजे, म्हणजे आपण बटाटे जेव्हा त्याच्यात टाकू तेव्हा ते बटाट्यांना व्यवस्थित असं कोट झालं पाहिजे, त्यामुळे त्यात तेवढं पाणी मी ॲड केलं आहे. तर आता इथे बघा बॅटर माझं तयार आहे आणि यात मी आता हे बटाटे पूर्ण मिक्स करून घेते. तर हे काप अशा प्रकारे केले तर याची चव आपण जी बटाट्याची भजी करतो त्याच्यासारखी लागते. फक्त आहे की बटाट्याच्या भज्यांमध्ये खूप तेल असते आणि यात हे बनवताना यात तेवढ्या तेलाची गरज लागत नाही, त्यामुळे हे मी अशा प्रकारेच बनवून देते मुलांना. तर इथे एका साईडला मी तवा गरम व्हायला ठेवला आहे आणि तवा गरम झाल्यानंतर याच्यावर थोडं तेल टाकलं आणि मग ते तव्यावर पूर्ण पसरवून घेतलं तेल. हा नॉनस्टिकचा तवा नाही आहे, त्यामुळे बटाट्याचे काप खाली लागू शकतात, तर असं तेल पसरवून घेतल्यामुळे ते खाली लागत नाहीत. आणि आता इथे एक एक बटाट्याचे काप मी तव्यावर ठेवून घेते आणि अशा प्रकारे सगळे बटाट्याचे काप तव्यावर ठेवून झालेले आहेत. तर आता एका साईडने हे छान पहिले होऊ द्यायचे, त्यानंतर मग साईड चेंज करून दुसऱ्या साईडने शिजवून घेऊया आणि 2 मिनटं थोडं झाकण ठेवलं, कारण का मग त्यामुळे बटाटे लवकर शिजतील. मी सुरुवातीला झाकण ठेवून शिजवते, त्यानंतर मग झाकण ठेवत नाही, असेच शिजवते, मग ते छान असे क्रिस्पी होतात. आणि इथे मग असे अलटून पलटून छान काप शिजवून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता याला किती छान असा रंग आला आहे. अशा प्रकारे बटाट्याच्या कापची पहिली बॅच तयार झाली आहे आणि आता हे काढून घेते. निहाल निर्वाणीला खायला बोलूया आणि बघूया त्यांची रिॲक्शन. ए लाडो इकडे या, निहाल इकडे या रे, खाऊन बघ कसं लागतं, खा. निहाल ये, खाल्लं तू? खा तरी पहिले, दिसण्यावरूनच आवडते. एकदम चांगला, ट्राय करून बघा, एकदम चांगलं लागतं. तुला कसं लागतंय? बटाटे टाकायला विसरू नका. बाय बाय. तुला कसं लागतंय? यम्मी दिसतंय. जा खा. आणि इथे माझे व्हिडिओ बघत आहे, व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आजचा व्हिडिओ एवढाच. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल काय पाहिजे? पण ते शिजू तर दे. बघ